हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑल अगेन ऑन द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ बोधनिधी. तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं बोधनिधीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आज आपण आत्ता जी काही आपली आय टी आय प्रिन्सिपलची सेकंड आन्सर की आलेली आहे, आय टी आय प्रिन्सिपल ग्रुप ए. ऑलराईट, सो आय टी आय प्रिन्सिपल ग्रुप ए आणि ग्रुप बी दोन्ही पण ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या होत्या. पण डिसेंबर 2023 मध्ये जी ग्रुप एची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो आपला पेपर झाला आहे तो डेप्युटी डायरेक्टर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, हेडमास्टर आणि इन्स्पेक्टर या पोस्टसाठी आपला जो ग्रुप एचा पेपर झाला होता त्याची फर्स्ट आन्सर की आली, त्यानंतर सेकंड आन्सर की आली आणि आता लवकरच या ठिकाणी आपला निकाल लागणार आहे. आणि त्यानंतर जे पात्र मुलं असतील तर ते आता आपण इंटरव्ह्यूला जाणार आहोत. आणि सर्वात डिसाइडिंग फॅक्टर जो असणार आहे, कारण पेपरची डिफिकल्टी लेवल बघता ऑन अन ॲव्हरेज जे मार्क्स आलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॅरामीटर असणार आहे तो आहे इंटरव्ह्यू. आणि या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं, आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्थित तो इंटरव्ह्यू टॅकल करणार आहोत, या सगळ्या यांचं डिटेल डिस्कशन आजच्या आपण या सेशनमध्ये करणार आहोत. तर बेसिकली आपण एक गोष्ट या ठिकाणी सुरुवातीलाच क्लिअर करूया की बाकी पोस्टचे इंटरव्ह्यू आणि आता आपल्या आय टी आय प्रिन्सिपलचा जो इंटरव्ह्यू आहे तो कशा प्रकारे वेगळा असणार आहे. आता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया. तर जनरली ज्या वेळेस राज्यसेवेमध्ये इंटरव्ह्यू होतात, म्हणजे एमपीएससी ज्यावेळेस राज्यसेवेमध्ये इंटरव्ह्यू घेते किंवा बाकी पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेते, तर तिथला इंटरव्ह्यूच्या प्रोसेसेस जे आहेत किंवा तिथील एक्झाम पॅटर्न जो आहे, तर त्या एक्झाम पॅटर्नमध्ये प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजेस आहेत. मग प्रिलिमिनरी जे आहे तर त्या प्रिलिमिनरीमध्ये बेसिकली ऑन अन ॲव्हरेज आपलं इन्फॉर्मेशन चेक केली जाते, मेन्समध्ये ऑन अन ॲव्हरेज आपलं नॉलेज चेक केलं जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये ऑन अन ॲव्हरेज आपली पर्सनॅलिटी चेक केली जाते. या तिन्ही गोष्टींमध्ये जो परफेक्ट असेल तर तो त्या ठिकाणी सिलेक्ट होतो आणि मग तो राज्यसेवेमधनं वेगळ्या वेगळ्या पोस्टवरती जातो. आता तो इंटरव्ह्यू आणि आपला इंटरव्ह्यू कशा प्रकारे वेगळा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यू कसा होतो, 2016ला इंटरव्ह्यू कशा प्रकारे झाला होता, त्यामध्ये कोण कोण पॅनल मेंबर असतात, कोणत्या टाईपचे प्रश्न विचारतात, हे सगळं आज आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला सगळं बघायचा आहे. तर राज्यसेवेमधला इंटरव्ह्यू आणि आपला इंटरव्ह्यू वेगळा कसा, तर राज्यसेवेमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूला कॅन्डिडेट जातो तर त्यावेळेस तिथे त्याला कोणती पोस्ट भेटेल हे माहीत नसतं. मग त्याला त्याच्या मेन्सच्या मार्क्सनुसार डेप्युटी कलेक्टर भेटू शकते, DYSP भेटू शकते, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स भेटू शकते, वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO. पण आता आपल्याला या ठिकाणी बेसिकली आपण क्लिअर कट आपल्याला जी काही या ठिकाणी पेपर दिलेला आहे तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, हेडमास्टर, इन्स्पेक्टर किंवा डेप्युटी डायरेक्टर ज्यांचा 10 इयर प्लस एक्सपिरियन्स होता ते डेप्युटी डायरेक्टरसाठी सुद्धा एलिजिबल आहेत. त्यामुळं तुम्हाला आता या ठिकाणी तुमचा डोमेन हा स्पेसिफाय केलेला आहे. त्यामुळं इंटरव्ह्यू जो होणार आहे तो पूर्णपणे आपल्या टेक्निकल स्किल म्हणजेच इंटरव्ह्यूचे आय टी आय मधले जे काही बेसिक इन्फॉर्मेशन असणार आहे, आय टी आय मधल्या ज्या सगळ्या गोष्टी असणार आहे डिटेल, यावरतीच मॅक्सिमम आपला इंटरव्ह्यू झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी 2016ला जे इंटरव्ह्यू झाले होते, 2016ला जे इंटरव्ह्यू झाले तर त्या इंटरव्ह्यूमध्ये जे पॅनल मेंबर्स होते ते कशा प्रकारे होते. एमपीएससी काय करतं, एमपीएससीला खूप सारे इंटरव्ह्यू घ्यायचे असतात. तर एमपीएससीचा जो सदस्य आहे तर एमपीएससीचे सदस्य हे एका पॅनलमध्ये एक असतात. ठीक आहे, हा फर्स्ट पॅनल असेल, हा सेकंड पॅनल असेल, हा थर्ड पॅनल असेल. तर 2016ला कशा प्रकारे इंटरव्ह्यू झाले तर त्या ठिकाणी एक लक्षात घ्या की फर्स्ट ते एक आय टी आय स्पेशलिस्ट किंवा ज्याला आय टी आयचं परफेक्ट नॉलेज आहे असा पर्सन एक घेतात. ओके, त्यानंतर सेकंड एक इंडस्ट्रियल पर्सन असतो, त्यानंतर एक एज्युकेशनलिस्ट म्हणजे ज्याला शिक्षण तज्ञ असं म्हणूया, एज्युकेशनलिस्ट. ओके, आणि एक एमपीएससीचा मेंबर, सो अशा प्रकारे जर बघितलं तर 4 लोकांचा या ठिकाणी पॅनल होते 2016ला. ऑलराईट, मग सगळ्यात जास्त जर बघितलं तर ITI नॉलेज असणारा किंवा ITI एक्सपर्ट म्हणूया आपण त्यांना, ITI एक्सपर्ट म्हणजे ITI मधल्या सगळ्या गोष्टींची इत्तमभूत माहिती असणारा, डिटेल माहिती असणारा पर्सन असतो, जो शक्यतो प्रिन्सिपल किंवा जॉईंट डायरेक्टर या लेवलचा किंवा डेप्युटी डायरेक्टर या लेवलचा पर्सन असेल
किंवा सिनियर मोस्ट पर्सन असतो, ठीक आहे, की ज्यामध्ये ज्या पर्सनला ITI मधली सगळी माहिती आहे. ऑलराईट. त्यानंतर इंडस्ट्रियल पर्सन जो आहे, तर इंडस्ट्रियल पर्सन बेसिकली आपल्या ज्या HR पॉलिसीज आहेत, HR पॉलिसीज, त्यानंतर लेबर लॉज, जे नवीन आता लेबर लॉज आले ते लेबर लॉज, आणि अप्रेंटिसशिप ऍक्ट. सो जनरली हे जे 3 टॉपिक आहेत, हे असं कोणाला स्पेसिफाय केलेलं नसतं, पण ऑन अन ॲव्हरेज 2016 ज्यांनी इंटरव्ह्यू दिले आणि जे सिलेक्ट झालेले आहेत, तर अशा लोकांसोबत ज्यावेळेस आपण डिस्कशन केलं, तर ऑन अन ॲव्हरेज त्यांना अशाच प्रकारचे, म्हणजे हा तर पॅनल फिक्सच होता, बट त्यामध्ये कोणत्या पर्सनने कोणत्या रिलेटेड क्वेश्चन विचारलेले आहेत याचं डिस्कशन त्या ठिकाणी आपण केल्यानंतर आपल्याला समजलं ITI एक्सपर्ट्स हे सगळं ITI रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर इंडस्ट्रियल पर्सन जो आहे, तर तो बेसिकली आपल्याला HR रिलेटेड, लेबर लॉज आणि अप्रेंटिसशिप ऍक्ट बद्दल प्रश्न विचारतात. एज्युकेशनलिस्ट जे आहेत, शिक्षण तज्ञ, हे आपल्या ज्या एज्युकेशन पॉलिसीज आहेत, तर आता आजच्या डेटला जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाची एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020, यावरती आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न हा पर्सन विचारेल. आणि MPSCचे जे मेंबर असतात, तर यांचे प्रश्न जनरल टाईपचे असतात, जनरल, ठीक आहे ना, जनरल कॅटेगरीतले जे प्रश्न आहेत, तर ते MPSCचे मेंबर विचारतात. मग पर्टिक्युलरली आपला जो काही इंटरव्ह्यू होणार आहे, तर या इंटरव्ह्यू मध्ये ऑन अन ॲव्हरेज आपल्याला ITIचं सगळंच नॉलेज असणं गरजेचं आहे. ऑलराईट. त्यानंतर तुम्हाला हे बेसिक गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये झालेल्या आहेत, तर MPSCचे मेंबर किंवा यातला कोणताही पर्सन आपली जी प्रोफाईल आहे, म्हणजे आपण जी प्रोफाईल बनवलेली आहे, तुम्ही जे त्या ठिकाणी काम करतात, सध्या भरपूर सारे लोक असिस्टंट प्रोफेसर आहेत, PhD पर्स्यूइंग आहेत, किंवा PhD झालेले आहेत, किंवा काही लोक हे इंडस्ट्रीमध्ये आहेत, किंवा काही लोक हे गव्हर्नमेंटमध्येच आहेत. तर बेसिकली तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, किंवा तुम्ही आता सध्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी तुमचं जे काम चालू आहे त्या रिलेटेड क्वेश्चन्स हे तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये येतात. ऑलराईट. सो अशा प्रकारे बेसिकली आपल्याला सगळ्याच अँगलनी व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे. आणि आपल्याला पर्टिक्युलरली जसं जनरली अदर MPSCच्या अदर एक्झामिनेशनमध्ये थोडेसे जनरलाइज टाईपचे क्वेश्चन असतात, तसे क्वेश्चन आपल्याला नसतील, कारण आपल्या पोस्ट ज्या आहेत तर त्या क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत, क्लिअरली आपल्याला माहिती आहेत की आपण कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देत आहोत. तो स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड जी सगळी माहिती आहे ती आपल्याला पूर्ण माहिती व्यवस्थित डिटेलिंग करावी लागेल. ऑलराईट. त्याशिवाय आपल्याला हा इंटरव्ह्यू व्यवस्थित जाणार नाही. आणि इंटरव्ह्यूची एक थिअरी आहे बघा, इंटरव्ह्यू हा आपल्यावरती असतो कुठे घेऊन जायचा. तुम्ही दिलेल्या क्वेश्चनला आन्सर काय करतात हे ठरवतं की बेसिकली तुमचा नेक्स्ट क्वेश्चन काय असेल. सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर सिलेक्शन ऑर रिजेक्शन. म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बसल्यानंतर ठरवणार आहात की मी माझा इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेऊन जाणार आहे. तुम्हाला विचारलेला प्रश्न, तुम्ही दिलेलं उत्तर, त्यातूनच पुढचा प्रश्न तयार होणार आहे. हे जे मेंबर्स आहेत हे कधीच प्रश्न ठरवून आणत नाहीत की नाही या मुलाला हे प्रश्न विचारायचे, त्या मुलाला ते प्रश्न विचारायचे. ऑलरेडी त्यांचे डोमेन त्यांना फिक्स माहिती आहेत, ते ऑलरेडी त्यातले एक्सपर्ट आहेत. हा, आपण ज्यावेळेस आन्सर करणार आहोत, तर आन्सर करत असताना आपण कशा प्रकारे आन्सर करतो यावरनं पुढचा क्वेश्चन तयार होतो. त्यामुळं आन्सर देताना काळजीपूर्वक द्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं इथे आपल्याला कुठेही इंटरव्ह्यू मध्ये ते तुम्हाला आपलं प्रत्येकच प्रश्नाचं आन्सर एक्सपेक्ट करत नाही. राईट. ते तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी काय काइंडची आहे. आता व्यक्तिमत्व जे आहे ना, तर व्यक्तिमत्व आणि लुक, दिस आर टू डिफरंट थिंग्स. ऑलराईट. लुक चांगला असणं आणि व्यक्तिमत्व चांगलं असणं ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं त्यांना तुमचं व्यक्तिमत्व चेक करायचं आहे, कॅरेक्टर चेक करायचं आहे. अशा वेळेस तुम्ही प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे असं काही नसतं, पण तुमचा अप्रोच कसा आहे ते उत्तर किंवा तो प्रश्न टॅकल करण्याचा, दॅट विल डिसाइड द मार्क्स फॉर युअर इंटरव्ह्यू. मग तो अप्रोच, तो ॲटिट्यूड आपल्याला व्यवस्थित डेव्हलप करावा लागणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःबद्दल किती प्रामाणिक आहात, हाऊ मच सिन्सिअर यू आर विथ युअर सेल्फ, दॅट इज ऑल्सो गोइंग टू डिफाईन युअर मार्क्स ऑफ द इंटरव्ह्यू. ऑलराईट. आता हे बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की 2016ला पॅनल कशा प्रकारे होता आणि कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता आपण या ठिकाणी जर बघायला गेलं तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही असं एक्सपेक्ट नका करू की त्या ठिकाणी AICT, DT किंवा हायर पोस्टचे लोक असतात, तर ते लोक जरी असेल, त्या लेवलचे पोस्ट लोक जरी असतील, किंवा स्पेसिफिकली त्यांना तुम्हाला जे चेक करायचं आहे तर ते सगळ्यात महत्वाचा पर्सन असतो हा
ठीक आहे. तर ह्या पर्सनवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे, किंवा त्या पर्सन्स जे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात त्याबद्दल सगळ्यात जास्त नॉलेज आपल्याला या ठिकाणी मिळवायचं आहे. त्यानंतर काही क्वेश्चन्स हे आपल्याला केस स्टडी रिलेटेड पण असू शकतात. केस स्टडी रिलेटेड म्हणजे काय, की ITI मध्ये ज्या कोणत्या गोष्टी घडतात, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, हे तुम्हाला राईट फ्रॉम स्क्रॅच माहिती पाहिजेत. ते जे कंपाऊंड बांधलेलं असतं त्या कंपाऊंडमध्ये, त्या कॉलेजमध्ये काय चालतं, मग ते सगळंच आपल्याला माहिती पाहिजे. डिटेल ऍडमिशन प्रोसेस, डिटेल स्कीम्स, इंडिव्हिज्युअल स्टुडंटला कोणत्या स्कीम दिल्या जातात, कोणत्या कॅटेगरीला रिझर्वेशन किती % आहे, कोणत्या वेगळ्या कॅटेगरीला वेगळ्या स्कीम्स आहेत. त्यानंतर तुमचं बजेटिंग प्रोसेस असेल, टेंडरिंग प्रोसेस असेल, किंवा क्राफ्ट इन्स्ट्रक्टरच्या वेगळ्या गोष्टी असतील, GIच्या वेगळ्या गोष्टी असतील, दैनंदिन कामकाज असेल, किंवा तुमचं जे काही स्टोअर डिपार्टमेंट आहे तर त्या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये इंडिव्हिज्युअल गोष्ट तुम्ही कशा प्रकारे मागवतात याचं पुढे मी डिटेल प्रेझेंटेशन केलेच आहे. तर ते सगळेच टॉपिक तुम्हाला इन डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच सध्या ITI मध्ये असणारे प्रॉब्लेम्स, सध्या रिसेंट आपण त्यांचं रिनोव्हेशन कसं करत आहोत, मग सुरू असणाऱ्या वेगळ्या स्कीम, त्यामध्ये वेगळ्या आत्ताच्या सध्या स्ट्राईव्ह स्कीम असेल, किंवा संकल्प स्कीम असेल, किंवा दिशा प्रोजेक्ट असेल, हे सगळेच बेसिकली आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला त्यांना डायरेक्टली तिथून तुम्ही सिलेक्ट झाले की एका ITIचे प्रिन्सिपल म्हणून त्या ठिकाणी बसणार आहात. मग तुम्ही ज्यावेळेस प्रिन्सिपल म्हणून बसतात तर ती संस्था जी काही गोष्टी त्या ठिकाणी घडते त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही रिस्पॉन्सिबल असतात ॲज अन फर्स्ट पर्सन. मग नंतर तुम्ही कमिटी अपॉइंट कराल, मग कोण कोणावरती ब्लेम असेल किंवा कोण रिस्पॉन्सिबल असेल ती नेक्स्ट गोष्ट झाली. पण त्या संस्थेमध्ये जे काही घडेल त्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्सिबल तो फर्स्ट पर्सन असणार आहे. त्यामुळं आपल्याला त्या अँगलने सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. मग तिथे जाऊन प्रिन्सिपलच्या चेअरवरती बसल्यानंतर असं नाही म्हणता येणार की नाही ही तर गोष्ट मला माहितीच नाही. ऑलराईट. त्यामुळं आपल्याला ती पोस्टचं तर पार्ट वेगळा आहे, पण ॲज अन ॲस्पिरंट म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. मग काही केस स्टडीज पण विचारल्या जाऊ शकतात, जसं की आत्ता सध्या ITI मध्ये असणारे प्रॉब्लेम्स, किंवा ज्या ITI मध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा प्रकारे हँडल करू शकतात ॲज अन प्रिन्सिपल म्हणून. तर मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रकारे वेगळा तुमचा ॲटिट्यूड, तुमचे विचार हे डिफाईन करणार आहेत की तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करणार आहे. याचं एक छोटंसं एक्झाम्पल देतो आणि लगेच पुढे आपण जाणार आहोत. सपोज तुमच्या संस्थेमध्ये 2 विद्यार्थी आहेत, त्यांचं रिलिजन वेगळं आहे, आणि त्या 2 विद्यार्थ्यांमध्ये काही भांडण झालं आहे, वेगळ्याच कारणावरनं भांडण झालं. ऑलराईट. किंवा एक विद्यार्थी आहे, एक विद्यार्थिनी आहे, आणि 2 वेगळे रिलिजनचे आहेत, किंवा 2 विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यामध्ये काही भांडण झाले, काही कन्फ्लिक्ट झाले, आणि दोन्ही पण रिलिजनचे लोक त्यांच्या धार्मिक भावना त्या गोष्टींमुळे धार्मिक भावना भडकल्या गेल्या, आणि दोन्ही धर्माचे लोक त्या ITI वरती आंदोलन किंवा त्या ठिकाणी ते आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत. तर अशा केसमध्ये तुमची स्टेप काय असणार, किंवा तुम्ही त्या गोष्टीला कसा रिस्पॉन्ड करणार, त्यासाठी एक केस स्टडीज मी तुम्हाला आता सांगत आहे. मग तुम्ही या ठिकाणी काय विचार करता, राईट. कारण इथे तुम्ही ऑलरेडी तुमचं नॉलेज हे एक्झामिनेशन मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. तुम्हाला बेसिक आता ITIच्या सगळ्या गोष्टी माहिती करून देण्यासाठीच आता मी या ठिकाणी उभा आहे, किंवा डिटेलिंगमध्ये पुढच्या कोर्समध्ये तुमचं सगळं कव्हर होणार आहे. पण ह्या केस स्टडीज डिफाईन करणार आहेत की तुमची थिंकिंग कॅपेबिलिटी काय आहे, तुमचा अप्रोच काय आहे. कारण इथे फक्त पेपरमध्ये MCQ सॉल्व्ह करून तिथे बसल्यानंतर, त्या खुर्चीवरती बसल्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे की तुम्ही कॅपेबल आहात. आणि परीक्षा अभ्यास करणं आणि पास होणं हे एक वेळ सोपं असेल, पण ग्राउंड रियालिटी, तिथले प्रश्न, तिथले येणारे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करणं खूप डिफिकल्ट आहे. ऑलराईट. किंवा आता सध्या जर बघितलं तर आता जी काही रिसेंटली क्राफ्ट इन्स्ट्रक्टरची 1457 ची भरती झालेली आहे, तर हे लोक, नवीन आलेले लोक, आणि त्यानंतर जे सिनियर लोक आहेत, तर यांच्यामध्ये थोडंसं एक डिवाइड आहे. तुम्ही त्यांना कसं सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार, ते तुम्हाला जनरली हा प्रश्न विचारू शकता डायरेक्टली. ऑलराईट. किंवा तुमच्या संस्थेमध्ये जे क्लास 4 पर्सन्स आहेत, ते क्लास 4 पर्सन हे जे नवीन आलेले क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असतील किंवा जुने क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असतील, यांचं जर काम ऐकत नसतील तर तुमचा रोल काय असणार आहे, तुम्ही कशा प्रकारे त्यामध्ये संगनमत घडवून चांगल्या गोष्टी करू शकतात. किंवा ITI मध्ये सध्या काय समस्या आहेत, मग फक्त तुम्ही समस्या सांगितल्या तर चालेल का, नाही. पुढचा प्रश्न असणार आहे, मग तुम्ही ITIचे प्रिन्सिपल आहात त्या, किंवा डेप्युटी डायरेक्टर आहात, तर तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो अशा प्रकारे काही केस स्टडीज पण आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. सो ओव्हरऑल आपल्या स्वतःवरती आहे की हा इंटरव्ह्यू आपण कुठे घेऊन जाणार आहोत, कशा प्रकारे ठरवणार आहोत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की इंटरव्ह्यू हा
घेणारे इंटरव्ह्यू घेत नसतात, तर जो देणारा आहे ना, तर तो इंटरव्ह्यू घडवून आणत असतो. सो आपण स्वतः असतो की जो पुढचा इंटरव्ह्यूचा प्रश्न तयार करत असतो. त्यामुळं स्वतः आन्सर करत असताना आपण केअरफुली आन्सर्स करायचे आहेत, सो दॅट आपल्याला बेसिकली व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळतील. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण या ठिकाणी डेडिकेटेड ITI प्रिन्सिपल इंटरव्ह्यूचा एक कोर्स या ठिकाणी आता सुरू केलेला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे बघा, याचे 3 फेजेस आपण तयार केलेले आहेत. फेज 1, याच्यामध्ये फेज 1 मध्ये तुमचे कन्सेप्ट बिल्डिंग असणार आहे. कन्सेप्ट बिल्डिंग म्हणजे काय? कन्सेप्ट बिल्डिंग म्हणजे काय लक्षात घ्या. कन्सेप्ट बिल्डिंग म्हणजे काय, तर तुम्हाला बेसिकली इंटरव्ह्यू कशा प्रकारे होतो त्याचं बेसिक सांगितलं जाईल. त्यानंतर तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज, रोल बेस्ड अंडरस्टँडिंग, या सगळ्या गोष्टी तुमच्या फेज 1 मध्ये क्लिअर केल्या जातील. तसे रिसोर्स पर्सन त्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते रिसोर्स पर्सन कोण कोण असतील, पॅनल काय असेल हे पण मी पुढे डिस्कस करणार आहे. फेज 2 आहे बघा, आन्सर्स प्रिपरेशन. म्हणजे काय की आता पहिल्यांदा तर तुम्हाला नॉलेज दिलं जाईल सगळं, म्हणजे ITI मध्ये जे काही गोष्टी घडतात त्याला आपण पुढे जाऊन 22 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे ऍडमिशन प्रोसेस असेल, सगळंच प्रिन्सिपलच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्या सगळ्या गोष्टींना आपण 22 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. ते प्रत्येक गोष्टीवरती 1-1 तासाचं तुमचं सेशन होणार. म्हणजेच आपण आधी तुम्हाला बेसिकली नॉलेज देणार, सगळं नॉलेज तुम्हाला सगळं दिलं जाणार. मग तुम्हाला या ठिकाणी आन्सर प्रिपरेशनसाठी तयार केलं जाणार. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय काय असतात याची तुम्हाला एक क्वेश्चन बँक दिली जाईल. स्ट्रक्चर्ड आन्सर फ्रेमिंग ते दिलं जाईल. आणि रिअल लाईफ एक्झाम्पल्स, म्हणजेच मी तुमच्यासोबत आता जे एक्झाम्पल डिस्कस केले, हे रिअल लाईफ एक्झाम्पल्स पण तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. आणि त्यानंतर आपण जो एक पॅनल बनवला आहे, जबरदस्त एक्सपर्ट पॅनल्स आहे आपल्याकडे, तर ते तुमचे बेसिकली इंटरव्ह्यूज घेणार आहेत, ऑनलाईन प्लस ऑफलाईन. ऑलराईट. सो ऑनलाईन तुमचे इंटरव्ह्यू असतील आणि ऑफलाईन पण असतील. ज्या मुलांना शक्य असेल ते ऑनलाईन, ज्या मुलं शक्य नसेल त्या मुलांना ऑफलाईन आपण इंटरव्ह्यू जे पॅनल आहे ते तुमचं इंटरव्ह्यू घेणार आहे. तो इंटरव्ह्यूचा तुम्हाला रेकॉर्ड केला जाणार आहे आणि तो इंटरव्ह्यू तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. सो अशा प्रकारे 3 फेजमध्ये हा इंटरव्ह्यू प्रोग्राम आपण ठेवणार आहोत. अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की जे मुलं आता थोडेसे एजवरती आहेत, तर त्या मुलांनी सुद्धा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन केलं पाहिजे. कारण इंटरव्ह्यूचं तुम्ही ऑलरेडी जर चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, याचाच अर्थ जर तुमचं थोडंसं काठावरती जरी तुम्ही पास झाले तर इंटरव्ह्यू रेडी असणं गरजेचं आहे. आणि जे ग्रुप बीचे स्टुडंट आहेत तर त्यांनी तर त्यांचा स्वतःचा अभ्यास चालूच ठेवा, बट यातनं तुम्हाला ITI मधल्या सगळ्या डिटेल गोष्टी समजणार आहेत आणि यातलेच काही क्वेश्चन तुमचे एक्झामला पण असू शकतात. ओके. आता या ठिकाणी बघा, आपले रिसोर्स पर्सन या पूर्ण जो कोर्स आहे यासाठी असणार आहेत मिस्टर देवीदास राठोड सर. महाराष्ट्रामध्ये ITI मध्ये सगळ्यात म्हणजे ज्यांना रिस्पेक्ट आहे आज आणि आजच्या डेटमध्ये सगळ्यात नॉलेजेबल पर्सन जर कोण असेल तर महाराष्ट्रामध्ये ITI मध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे तर देवीदास राठोड सर आहेत. देवीदास राठोड सर हे जर आत्ता जर या ठिकाणी त्यांचं जर तुम्हाला एक बॅकग्राऊंड मी थोडक्यात सांगतो, ते सध्या या ठिकाणी मॅजिकचे जनरल मॅनेजर आहेत. ओके. सो मराठवाडा एक्सेलरेटर फॉर दी इनोव्हेशन अँड क्लस्टर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते सध्या जनरल मॅनेजर आहेत. ते आपले ITI प्रिन्सिपल म्हणून सिलेक्ट झाले 2016ला आणि त्यांनी घनसांगवी ITI, बदनापूर ITI, अंबड ITI आणि मंठा ITI या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून ITI प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे. तसेच ॲडिशनल चार्ज त्यांच्याकडे असिस्टंट डायरेक्टरचा पण काही दिवसासाठी त्यांच्याकडे चार्ज होता. त्यानंतर 2018-19 मध्ये स्टेट लेवल बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड त्यांना भेटला होता. गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्रामधनं आदर्श ITI म्हणजे आदर्श प्रिन्सिपल ITI म्हणून त्यांना हा अवॉर्ड भेटला होता. त्यानंतर बेस्ट ITI अवॉर्ड अंडर हिज लिडरशिप ITI मंठा, ITI बदनापूर आणि ITI अंबड, म्हणजे लक्षात घ्या त्यांनी मंठा, अंबड, बदनापूर आणि घनसांगवी 2016ला ते ITI प्रिन्सिपल म्हणून सिलेक्ट झाले आणि त्यांच्या करिअरमध्ये म्हणजे 2016 ते 2025-26 पर्यंत ते 4 ITIला काम केलं त्यांनी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून. त्यातल्या 3 ITIंना आदर्श ITI, महाराष्ट्रातील आदर्श ITI पुरस्कार भेटला, जो मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते दिला जातो. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज तारीख आहे 9, मी तुमच्याशी बोलत असतानाच जो शेवटचा एक ITI ज्यांनी आता शेवट काम केलं 2025-26 मध्ये, घनसांगवी या ITIला सुद्धा सध्याचा आत्ताचा
आदर्श ITI पुरस्कार भेटला, जो की आत्ता आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे आपले राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते उद्याच यांचं म्हणजे 10 तारखेला उद्या याचं फेलिस्टेशन आहे आणि सर तो अवॉर्ड घेण्यासाठी आता जात आहेत. सर आता रिटायर्ड झालेले आहेत मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी. पण सांगायची गोष्ट आहे, सरांनी 4 ITIला ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम केलं आणि 4ही ITIना महाराष्ट्रातील आदर्श ITI अवॉर्ड असा भेटलेला बघायला मिळतो. त्यानंतर युथ अवॉर्ड पण भेटलेला आहे. डिस्ट्रिक्ट युथ अवॉर्ड त्यांना नेहरू युवा केंद्राकडनं भेटलेला आहे आणि सोशल रिकग्नायझेशन तर ते त्यांना भेटलेलं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी बघा, स्किल डेव्हलपमेंट मधील अत्यंत जबरदस्त रिसोर्स पर्सन हे आपले या पूर्ण आपल्या जो काही इंटरव्ह्यूचा कोर्स आहे त्याचे ते हेड आहेत आणि सध्या सुद्धा जे ITI प्रिन्सिपल्स असतील किंवा GI असेल यांचं जे ट्रेनिंग होतं तर या ट्रेनिंगला सुद्धा ते ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी असतात. ऑलराईट, तेच त्या ठिकाणी ITI प्रिन्सिपलला ट्रेनिंग देताना तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट, मग त्यांचे की कॉन्ट्रीब्युटर्स काय, हे सगळे तुम्हाला डिटेल मी त्याची PDF शेअरच करतो. एक शॉर्ट मध्ये मी सांगतो, 100% रिझल्ट अँड प्लेसमेंट. सो ज्या ITIला काम केलं तिथे 100% रिझल्ट मिळवला आणि 100% प्लेसमेंट अचीव्ह केली. त्यामुळेच त्या ITIला आदर्श ITI पुरस्कार भेटलेले आहेत. म्हणजे वेगळे पॅरामीटर आहेत, पण ते पण एक पॅरामीटर आहे. स्किल डेव्हलपमेंट, एक्सपर्ट इन क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. इनोव्हेशन मध्ये तर त्यांना स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लॅब्स अँड ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्ह यासाठी त्यांनी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. कॉर्पोरेट कनेक्ट खूप चांगला स्ट्रॉंग आहे. ऑर्गनायझेशनल अँड सोशल इम्पॅक्ट, तर वेगळ्या संस्थांवरती ते सध्या काम करत असलेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचं, यांच्यावरती स्वतःवरतीच एक बुक पब्लिश झालेला आहे. तर आपल्या कोर्समधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा आपला ITI प्रिन्सिपलचा दुसरा कोर्स जो घेतलेला असेल या प्रत्येक विद्यार्थ्यांना हे बुक, त्यांचं स्वतःचं बुक आपण या ठिकाणी त्यांना आपण प्रत्येकाला गिफ्ट करणार आहोत. कारण हे फक्त एक आपले रिसोर्स पर्सन नाही आहेत, तर व्यक्तिमत्व म्हणून हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त आपल्याच फील्डमध्ये नाही तर बाकीच्या फील्डच्या लोकांसाठी पण एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. अत्यंत गरिबीतून अत्यंत संघर्षातून फुललेलं हे नेतृत्व आहे. तर अशा नेतृत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी यांच्यावरचं जे बुक आहे तर ते आपण आपल्या स्वतःतर्फे प्रत्येकाला एक गिफ्ट देणार आहोत. ऑलराईट, चला. तर हे आहे आपलं बघा पॅनल, इंटरव्ह्यू पॅनल. यामध्ये देविदास राठोड सर आहेत, जे की स्वतः MPSC मधनं प्रिन्सिपल सिलेक्ट झाले होते. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. स्टेट लेवल बेस्ट ITI प्रिन्सिपल अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे. 4 वेळेस बेस्ट ITI प्रिन्सिपल विनिंग, म्हणजे बेस्ट ITI इन महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रामधील बेस्ट ITI म्हणून त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. असिस्टंट डायरेक्टर या पदावरती पण ते राहिलेले आहेत. जनरल मॅनेजर मॅजिक संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. ऍक्टिव्ह लीडर इन व्होकेशनल एज्युकेशन. त्यानंतर नेक्स्ट आहेत आपले डॉक्टर RG ताथेड सर. ऑलराईट, तर यांचं PhD झालेलं आहे. ते फॉर्मर प्रो व्हाईस चान्सलर राहिलेले आहेत. एका युनिव्हर्सिटीचे फॉर्मर व्हाईस चान्सलर राहिलेले आहेत. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण यांना ITI एक्सपर्ट किंवा पूर्ण कोर्सचेच एक्सपर्ट म्हणून आपले रिसोर्स पर्सन म्हणून राठोड सर आहेत. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा एज्युकेशनल शिक्षण तज्ज्ञ म्हणून ताथेड सर आहेत. त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 चे एक्सपर्ट म्हणून खूप साऱ्या युनिव्हर्सिटीचे त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. 500+ इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांनी स्वतः घेतलेले आहेत. युनिव्हर्सिटी करिक्युलम डेव्हलपमेंटमध्ये ते एक्सपर्ट्स आहेत अँड अकॅडमिशियन विथ इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड. सो अशा प्रकारे एक रेकग्नाइज्ड पर्सनॅलिटी आपल्याला या ठिकाणी एज्युकेशनलिस्ट म्हणून भेटलेले आहेत. आणि त्यानंतर थर्ड आहेत मिस्टर सुदर्शन धारुरकर, जे की सध्या प्रोजेक्ट मॅनेजर टाटा स्ट्राईव्ह ही जी एकदम सगळ्यात महत्वाची योजना ITI मध्ये चालते, तर त्याचे सध्या ते प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ओव्हरऑल दे आर हॅव्हिंग 25 years ऑफ एक्सपिरियन्स, एक्सपर्ट इन स्किल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री इंटरफेस एक्सपर्ट अँड मास्टर्स इन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, ज्यांना इंडस्ट्रियल प्लस अकॅडमिशियन असा सगळा एक्सपिरियन्स आहे. सो अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात घ्या, ITI एक्सपर्ट्स आहेत आपल्याकडे, एज्युकेशनलिस्ट आहेत आणि त्यासोबतच आपल्याकडे इंडस्ट्रियल एक्सपर्ट पण असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर अजून एक पर्सन असतात MPSCचा सदस्य, तर ते MPSC सदस्य आपण त्यांच्यासाठी ट्राय करत आहोत. ऑलराईट, पण त्यांची अवेलेबिलिटी आता सध्या नाहीये. पुढे जर झाल्यानंतर आपण त्यांना इंटरव्ह्यू मध्ये ऍड करणार आहोत. इंटरव्ह्यूचा मेन कोर्स सर घेणार आहेत, देविदास राठोड सर. हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल तुम्हाला 22 लेक्चर घेणार आहेत 1-1 तासाचे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये हे तुम्हाला हे पर्सन्स असलेले आपल्याला बघायला मिळतील. ऑलराईट, आणि सगळ्यात महत्वाचं
की एमपीएससी पर्सन जे आहेत त्यांच्यासोबत आता कम्युनिकेशन सुरू आहे. जे रिटायर्ड आहेत एमपीएससी सदस्य, त्यांचा रोल जनरलाइज क्वेश्चन्स असतात. म्हणजेच कसं की आता सध्या जे आपला प्रोफाईल आहे, तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये असाल तर तिथले काम असेल, आयटी मध्ये असेल तर तिथलं काम, किंवा पीएचडी करत असाल तर तिथले काम, किंवा गव्हर्नमेंटमध्ये ज्या ठिकाणी असाल तर त्याबद्दल ते विचारतात. अदरवाईज सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू हाच पर्सन घेतो. ठीक आहे ना. म्हणजे आयटी एक्सपर्ट जे असतात ते सगळ्यात जास्त वेळ घेतात. हे थोडेसे कमी वेळ, हे थोडा कमी वेळ, आणि जनरलाइजला थोडासा कमी वेळ असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर हा जो कोर्स आपण डिझाईन केलेला आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती आदरणीय राठोड सर एक तासाचं सेशन घेणार आहे, जे की ऑनलाईन लेक्चर असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल. तुम्ही लाईव्ह बघू शकतात किंवा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकतात. हे त्यांनी 20 टॉपिक आपल्याला दिलेले आहेत, ज्या 20 टॉपिकमध्ये सगळं आयटीआय कव्हर होतो. इव्हन जे ग्रुप बी ची तयारी करतात ना, किंवा ग्रुप ए ची जर तयारी करत असाल, तरी ज्यांना आता ग्रुप बी मध्ये चांगले मार्क्स पाहिजे असेल त्यांनी सुद्धा हा कोर्स करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये बघा, फर्स्ट टॉपिक असेल तुमचा प्राचार्य पदाची भूमिका, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, रोल, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ प्रिन्सिपल. याच्यावरती तुमचं 1 आवरचं लेक्चर होणार आहे. 1 आवर. ठीक आहे. तर ते सर घेतील, त्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहेत. सेकंड टॉपिक आहे बघा, प्राचार्य पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव, रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स फॉर द प्रिन्सिपल पोस्ट. पुन्हा याच्यावरती 1 तास सेशन असेल. हे पण राठोड सरच घेणार. सगळंच कंटेंट राठोड सर कव्हर करणार आहेत. आणि सध्या पण जे प्रिन्सिपल क्लास 1 प्रिन्सिपलांचं ट्रेनिंग असेल, किंवा GI ग्रुप इन्स्ट्रक्टरचं ट्रेनिंग असेल, महाराष्ट्रामध्ये ज्या वेगळ्या आपल्या संस्था आहेत, ऑलराईट, मदता असेल, किंवा ज्या वेगळ्या संस्था आहेत ट्रेनिंग देणाऱ्या, त्या ठिकाणी सर स्वतः ॲज अ ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी जातात, किंवा डिपार्टमेंटकडनं त्यांना ॲज अ ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट केलं जातं. त्यानंतर आयटीआय व्यवस्थापन, संकल्पना आणि रचना, म्हणजे आयटीआयचं मॅनेजमेंट कशा प्रकारे चालतं, त्याच्या वेगळ्या कन्सेप्ट आणि स्ट्रक्चर. त्यानंतर आयटीआय मधील प्रमुख समस्या, व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन आयटीआय, याच्यावरती तुम्हाला 1 तास सेशन असेल. त्यानंतर समस्या निराकरणासाठी उपाययोजना व कार्यपद्धती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजीज अँड प्रोसिजर्स. आणि असे पर्सन शिकवणार आहे की ज्यांनी स्वतः त्या सॉल्व्ह केल्या आणि त्या आयटीआयला आदर्श आयटीआय बनवलेलं आहे. याचं पुन्हा 1 तास, याचं 1 तास, याचं 1 तास. त्यानंतर प्रशासन व कार्यालयीन कामकाज. मग यामध्ये काय येतं बघा, यामध्ये काय येतं तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड ऑफिस वर्क. मग तुमच्याकडे जे काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस वर्क आहे ते कशा प्रकारे रन केलं जातं, आणि डिटेलिंग. सर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देणार आहेत, सगळे तुम्हाला डेमो दाखवणार आहेत, कारण ते स्वतःच प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काम केलेलं असल्यामुळं प्रत्येक डिटेलिंग गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ऑलराईट. कोणाला किती CL असतात, कोणाला किती ML असतात, CL आणि ML जोडून घेता येते का, किंवा CL आणि EL जोडून घेता येते का, कशा प्रकारे कोणत्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे तुम्हाला बिहेव करावं लागतं, या सगळ्याच गोष्टी डिटेलिंग माइन्यूट गोष्टी डिस्कस होतील 1 तास. त्यानंतर लेखा, आस्थापना व वित्तीय व्यवस्थापन, अकाउंट्स, एस्टॅब्लिशमेंट अँड फायनान्शियल मॅनेजमेंट कशा प्रकारे असतं आयटीआयचं, याचं 1 तास लेक्चर असेल. रोल ऑफ ड्रॉइंग अँड डिस्ट्रीब्युटिंग ऑफिसर, म्हणजे DDO जो असतं, म्हणजे आपले पेमेंट जे होतात आयटीआय मध्ये, तर ते पेमेंटचं सगळं आहरण व संवितरण अधिकारी, त्यांचं भूमिका काय आहे आयटीआय मध्ये, त्यांचे कोणते कामं असतात, त्यांचा रोल काय, याचं डिटेल डिस्कशन 1 तास होईल. रोखवही व आर्थिक नोंदी, कॅशबुक आणि फायनान्शियल रेकॉर्ड्स हे कशा प्रकारे मेंटेन केले जातात, त्याचं 1 तास लेक्चर असेल. संस्थेचे बजेट व नियोजन, आपलं जे आयटीआय आहे त्याचं बजेट कशा प्रकारे असतं, त्याचं आपण प्लॅनिंग कशा प्रकारे करतो. अशा 10 टॉपिकवरती 10 लेक्चर्स. याच्यानंतर पुढे बघा, खरेदी प्रक्रिया व भंडार व्यवस्थापन, प्रोक्युरमेंट प्रोसेस अँड स्टोअर मॅनेजमेंट. म्हणजे काय, तुम्हाला आयटीआय मध्ये एखादी गोष्ट जर मागवायची असेल, किंवा खरेदी प्रक्रिया कशा प्रकारे करतो तुम्ही, मग त्याची पूर्ण प्रोसेस सर सांगणार, आणि या सगळ्या गोष्टीचे नोट्स पण आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे सपोज तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, तर सगळ्यात महत्वाचं, ज्या माणसाला ती पाहिजे आहे त्याच्याकडनं ती मागणी करणे. म्हणजे सपोज क्राफ्ट इन्स्ट्रक्टरला एखादी गोष्ट पाहिजे असेल, तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर काय करणार, रिपोर्ट बुक वरती रिपोर्ट करणार, मागणी मागवणार, मला ही गोष्ट पाहिजे. मग तुम्ही प्रत्येक ट्रेडच्या मागण्या स्वतःकडे घ्याल. त्या मागण्या स्वतःकडे घेतल्यानंतर मग त्या मागण्या आल्यानंतर त्यातल्या कोणत्या ट्रेडच्या कंबाईन मागण्या आहेत त्यांना एकत्र करणार. मग तुमच्याकडे गव्हर्नमेंटने काही वेंडर दिलेले असतात, ते लिस्टेड वेंडर्स असतात, तुम्ही कोणत्या पण वेंडरला देऊ शकत नाही. मग त्या तुमच्या नोटबुकमधनं बघायचं कोणते वेंडर्स आहेत, त्या वेंडर्सला तुम्ही कोटेशनसाठी ती मागणी पाठवायची. मग कोटेशन ती मागणी आल्यानंतर
मग तुम्हाला एक कमिटी स्थापन करावी लागेल, की जी कमिटी काय करेल, बेसिकली या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्यांचे बंद पाकिट जे आहेत कोटेशनचे ते सगळ्यांसमोर फोडेल आणि त्यातल्या जे सगळ्यात कमी आहे त्याला मग तुम्ही ऑर्डर द्याल. त्याला ऑर्डर दिल्यानंतर त्याची वस्तू गेटवर आल्यानंतर ती कोणत्या रजिस्टरमध्ये नोंद केली पाहिजे, तिथून ती स्टोअरमध्ये गेल्यानंतर कोणत्या रजिस्टरमध्ये नोंद केली पाहिजे आणि तिथून ती प्रत्येक त्या ट्रेडमध्ये गेल्यानंतर कोणत्या रजिस्टरवरती त्याची नोंद होईल आणि त्यानंतर तेथील तो क्राफ्ट इन्स्ट्रक्टर जो आहे तो त्याला ज्यावेळेस ओके करेल, जो त्यावेळेस ओके रिपोर्ट देईल, मग स्टोअरला रिपोर्ट येईल ओके म्हणून, मग स्टोअरवाले प्रिन्सिपल सरांना त्याचं जे काही बिल आहे ते काढण्यासाठी ते बिल सादर करतील. हे मी तुम्हाला जनरलाइज इन्फॉर्मेशन दिली. तर अशा प्रकारे तुम्हाला डिटेलिंग सगळं यामध्ये तुम्हाला सरांच्या मार्फत तुम्हाला शिकायला भेटेल. प्रशिक्षण व शैक्षणिक बाबी, ट्रेनिंग अँड अकॅडमिक ऍस्पेक्ट्स, कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचं 1 तास लेक्चर आहे. गट निरीक्षक म्हणजेच क्राफ्ट इन्स्ट्रक्टरचे वरती असतात GIs, तर त्यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, काय त्यांचे रोल्स आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर ट्रेनिज, तुमच्याकडे जे प्रशिक्षणार्थी असतात, आपल्याकडे विद्यार्थी नसतात, आपण एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहोत, आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाही, आपण व्होकेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहोत, म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आपण स्टुडंट म्हणत नाही, हे आपण त्यांना ट्रेनी म्हणतो. तर या ट्रेनिंगसाठी कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या शासकीय योजना आहेत, ऑलराईट, महाडीबीटी असेल किंवा ज्या काही वेगळ्या वेगळ्या योजना आहेत त्या कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती पैसे भेटतात, स्वाधार योजना असेल तर याचं डिटेलिंग तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर ट्रेनिंग मॅन्युअल, याच्यावरती तुमचं 1 तास लेक्चर असेल. त्यानंतर ITI मध्ये किती राऊंड होतात, कसे राऊंड होतात, ऑलराईट, मग तुम्हाला मॅनेजमेंट राऊंड असतो का, IMC काय आहे, त्यानंतर तुमचं किती % रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीला ऍडमिशनमध्ये, ऍडमिशन स्टार्ट टू एंड सगळं तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसवरती 1 तास लेक्चर असेल. एक्झामिनेशन, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट किंवा तुमची CBT एक्झाम असेल तर त्या एक्झाम कशा प्रकारे घेतल्या जातात, कशा प्रकारे ते एक्झाम घ्यायच्या असतात, किती मार्क्सला असतात, त्याचं डिटेलिंग तुम्हाला 1 तासामध्ये शिकवलं जाईल. अप्रेंटिसशिप स्कीम्स, मॅप्स आणि नॅप्स, त्याच्यामध्ये सध्या किती आपण देतो किंवा त्या योजना काय आहेत. त्यानंतर PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल, ज्याच्यावरती सध्या खूप जास्त डिस्कशन चालू आहे, ऑलराईट, तर त्याच्याबद्दल पण डिस्कशन केलं जाईल. आणि त्यानंतर इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्री लिंकेज. सो अशा 20 टॉपिकवरती 20 तासांचं हे मिनिमम आहे, 20 तासांचं, यापेक्षा ते जास्त होऊ शकतं. इंडिव्हिज्युअल सेशन्स आदरणीय राठोड सर घेतील, डिटेल तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. आणि अजून 2 लेक्चर जे आहेत तर ते योजना रिलेटेड, तर ते बेसिकली आपले इंडस्ट्रियल पर्सन जे आहेत, ऑलराईट, तर ते 2 योजनांवरती आपले लेक्चर घेणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर बघायला गेलं तर धारुरकर सर हे आपल्याला टाटा ही जी स्ट्राईव्ह योजना आहे, स्ट्राईव्ह योजना आणि त्यानंतर संकल्प या डेडिकेटेड योजनांवरती सर आपले लेक्चर घेतलेले घेतील. ठीक आहे, ओके. सो अशा प्रकारे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की इंटरव्ह्यूचं आपण हा एक कोर्स बनवलेला आहे, जो की कोर्स आजपासून तुम्हाला अवेलेबल असेल, ऑलराईट. तर या कोर्समध्ये तुम्हाला आपण आधी कंटेंट देणार आहोत, त्यानंतर नोट्स देणार आहोत आणि त्याच सोबत केस स्टडीज पण डिस्कस केल्या जातील, तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेतले जातील, त्याचे रेकॉर्ड तुम्हाला दिले जातील आणि तुम्ही अशा प्रकारे स्वतःला या ठिकाणी डेव्हलप करू शकतात. आणि याचा जो कंटेंट आहे, हा कंटेंट जर बघितला तर या कंटेंटमध्ये तुम्हाला तुमचा एक्झामचा पण खूप सारा कंटेंट कव्हर होतो आहे. सो जे मुलं ग्रुप बी ची तयारी करतात तर त्यांनी सुद्धा जर हा कोर्स केला तर तुम्हाला त्यातनं नक्कीच चांगल्या प्रकारचं नॉलेज भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जो काही कोर्स आहे, हा कोर्स डेडिकेटेड फक्त तुमचे इंटरव्ह्यू जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स कसे भेटतील किंवा तुमची जी ग्रुप बीची एक्झाम आहे ती तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स कशा प्रकारे भेटतील यासाठी आपण डिटेलिंग ह्या सगळ्या कोर्सचं केलेलं आहे. ज्या काही केस स्टडीज आहेत त्या केस स्टडीज पण तुम्हाला इंडिव्हिज्युअली सांगितल्या जातील आणि या सगळ्या गोष्टींच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. सो अशा प्रकारे हा कोर्स आपण या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. तर तुम्हालाही जर हा कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही बोधनिधी हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला हा कोर्स असलेला बघायला मिळेल. ऑलराईट, पॅनल पण आपलं एकदम म्हणजे आत्ता ज्या 2016ला एक्झाम झाल्या तर त्या लेवलचं पॅनल किंवा त्या लेवलची एक्सपर्टी प्रत्येकामध्ये आहे, त्यामुळे आपण ते घेतलेलं आहे. एज्युकेशनलिस्ट हे प्रो व्हाईस चान्सलर होते एका युनिव्हर्सिटीचे, त्यानंतर त्यांचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ITI एक्सपर्ट म्हणून आपल्याला राठोड सर आहेत आणि धारुरकर सर हे इंडस्ट्रियल एक्सपर्ट म्हणून आहेत. MPSCचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रयत्न चालू आहेत. बट त्यांचा रोल या ठिकाणी थोडासा कमी असल्यामुळं ते ज्यावेळेस अवेलेबल होतील त्यावेळेस आपण त्यांना इंटरव्ह्यूमध्ये घेऊ किंवा नाही अवेलेबल झाले तर दुसरा पर्सन असेल की जो जनरलाइज तुम्हाला क्वेश्चन विचारेल. पण सगळ्यात महत्त्वाचं ते काय आहे, इंटरव्ह्यू आणि सगळ्यात महत्त्वाचं कंटेंट आहे. तर तो कंटेंट
आदरणीय राठोड सर या ठिकाणी घेणार आहेत. अशा प्रकारे आपण एकंदरीत फुल फ्लेज ITI प्रिन्सिपलच्या इंटरव्ह्यूची तयारी करणार आहोत. ऑलराईट. तसेच आपली या ठिकाणी ITI प्रिन्सिपलची डेडिकेटेड बॅच जी की तुम्हाला 5,000 मध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे 20 मॉड्यूल आहेत त्या 20 ग्रुप बी साठी जे 20 मॉड्यूल आहेत त्या 20 मॉड्यूलचे डिटेल नोट्स, डिटेल लेक्चर, टेस्ट सिरीज, 3,000 प्लस क्वालिटी MCQ क्वेश्चन्स, हे सगळे MCQ तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर त्यासोबतच आपण एक 1,000 रुपीजची एक टेस्ट सिरीज प्लस नोट्स असा एक कोर्स सुरू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण टेस्ट, ज्यामध्ये 3,000 प्लस MCQs विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटतील आणि नोट्स भेटतील. अशा प्रकारे ITI प्रिन्सिपलचे 2 कोर्सेस आहेत. आणि त्यासोबतच आपण RTO AMI आता जी 461 जागांची व्हॅकन्सी येत आहे त्यासाठी आरंभ ही पूर्व परीक्षेची एक स्पेशलाइज बॅच सुरू केलेली आहे, ज्याची फी 3,000 रुपये आहे. संकल्प ही मेन्सची बॅच सुरू केलेली आहे, ज्याची फी 4,500 रुपये आहे. आणि ज्यांना प्रिलिम प्लस मेन्स लावायचे आहे अशा मुलांसाठी आपण समर्पण ही एक बॅच सुरू केलेली आहे. ह्या टोटल ज्या बॅचेस आहेत ह्या आपण कंटेंट जसं तुम्हाला पाठीमागे दिला असाच क्वालिटी कंटेंट या ठिकाणी देत आहोत. सो तुमचं कोणी रिलेटिव्ह असेल किंवा तुम्ही कॉलेजला असाल तर ज्यांना कोणाला RTO प्रिपरेशन करायचं आहे त्यासाठी नक्कीच ही गोष्ट तुम्हाला फायद्याची ठरेल. आणि प्रिलिमिनरी हे जे सगळे फॅकल्टी आहेत हे वेल नोन फॅकल्टी आहेत, एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, तर त्यांचा नक्कीच तुम्हाला रिझल्टमध्ये कन्वर्ट झालेलं बघायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच.